बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये तरुणीवर अत्याचार झाल्याचा प्रकार घडलाय। आरोपींवर कारवाई न करण्यासाठी सुरेश धस यांचा दबाव असल्याचा पीडित युवतीनं सुरेश धस यांच्यावर आरोप केलाय। युवतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुद्धा सुरू केलेलं आहे। न्यायासाठी पीडित युवतीनं हाक दिलेली आहे। आणि धस साहेबांचे नातेवाईक म्हणूनच त्याने विश्वासात घेतलं। धस साहेबांचे नातेवाईक म्हणूनच त्याने नाही का माझ्यावर दबाव टाकला, राजकीय दबाव। आणि मला म्हणजे सेशन कोर्टने जामीन नाकारलं त्याचा, तर हायकोर्टामध्ये अपील केलं। पण नेमकं म्हणजे जे पोलीस अधिकारी आहेत ना, माझे तपास अधिकारी, त्यांनी मला फर्स्ट हिअरिंग पासून दूर ठेवलं त्या कोर्टापासून। ते पण खोटं बोलून मला तिथं हिअरिंग आहे म्हणून बोलवलं। माझ्याकडून एक दोन कागदपत्रावर सह्या पण करून घेतल्या आणि नाही म्हणाले हिअरिंग नंतर असेल तेव्हा सांग। मग सुरेश धसांचा दबाव दिसतोय ना डायरेक्टली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।